सटाणा पोलिसांची मोठी कारवाई। 2 मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल, 3 आरोपी जेरबंद। 2,40,000चा मुद्देमाल जप्त। सटाणा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्ह्यांची यशस्वी उकल करत 3 सराईत आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून चोरीच्या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 2,40,000 रुपये आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजय उर्फ बलवंत ज्ञानेश्वर खर्डे, राहणार अंबापूर, तालुका शहादा, हिम्मत सिंग सत्यसिंग पावरा, राहणार मसावत, तालुका शहादा आणि रिजवान दगडू तेली, राहणार मसावत, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांचा समावेश आहे। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपींचा शहादा परिसरात शोध घेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी मोटारसायकल चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून रॉयल एनफील्ड बुलेट आणि 2 स्प्लेंडर अशा 3 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2,40,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना न्यायालयात हजर केले। त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण कारवाईसाठी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शेवाळे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब तळेकर, नितीन जगताप, सागर बेनुस्कर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत तपास पूर्ण केला आहे। सटाणा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होते आहे। सटाणा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 587/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी बलवान उर्फ अजय ज्ञानेश्वर पावरा, 2 नंबर हिम्मत सिंग सत्तरसिंग पावरा, 3 नंबर रिजवान दगडू तेली, सर्व राहणार मसावत, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार हे आरोपी निष्पन्न झालेले असून सदर आरोपींकडून गुन्ह्यात गेलेली 1,80,000 रुपयाची रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकल आणि एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केलेली आहे। सदर आरोपींकडून गुन्ह्यातील आणखी एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे। CR नंबर 262/2025 या गुन्ह्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल पुन्हा जप्त करण्यात आलेली आहे। असं 3ही आरोपींकडून एकूण 2,85,000 रुपये किमतीच्या 3 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून अजून तपास चालू आहे।